विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळी, नेत्री वाहे नीर सद्गदित, कुलालाची वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. महाराष्ट्रातील कीर्तन भक्तीचे आद्य प्रवर्तक संत नामदेव महाराज यांचे मडके कच्चे म्हणून सांगणारे मी आणि माझं सगळं विसरून एका श्री विठ्ठल भक्तीसाठी सर्वस्व अर्पण करावं असं धगधगीत वैराग्य अंगी बाळगणारे महान संत म्हणजे संत गोरा कुंभार होय. नमस्कार, मी सौ रेणुका दिगंबर भुजाडे. आपण बघत आहात माझा विठोबा युट्यूब चॅनल. ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. काळेश्वर या ग्रामदेवतेचे उपासक व आर्थिक वृत्ती असलेल्या कुटुंबातील संत माधवबुवा व आई रखमाई यांच्या पोटी 7 मुलांचा जन्म झाला. पण ते मुलं वर्षभराचेच होण्या अगोदरच दत्तप्राण होत गेले. तथापि शके 1189 म्हणजेच इसवी सन 1268 मध्ये 8वे मुलंही मृत घोषित करून माधवबुवांनी गोरीत भरून जमिनीत पुरवले होते. मात्र घरी आलेल्या एका संतांनी या कुटुंबाच्या दुःखाचे कारण विचारले व या 8व्या मुलाला ज्या गोरीत भरून पुरवले होते ती गोरी बाहेर काढायला लावली. तेव्हा ते मूल मोठ्याने श्वास घेत होतं. त्या मुलाला गोरीतून सुखरूप जिवंत बाहेर काढल्यामुळे या मुलाचे नाव गोरोबा असं ठेवण्यात आलं. असं सांगण्यात येतं की काही विचारवंतांच्या मते हे बाळ लख्ख गोरं होतं, म्हणूनही यांना गोरबा असं म्हणत. महाराज स्वतःचा परिचय करून देताना म्हणतात, देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, ऐसा साधूची संतप्त हो जाती, गडे साधूची संगती, पूर्ण कृपा भगवंताची. संत गोरोबा महाराजांचं चरित्र मोठं सिनेमॅटिक जाणवतं. म्हणून देशभरात महाराजांचं चरित्र सांगणारे अनेक भाषेत अनेक चित्रपट पाहायला मिळतात. तसंच संत एकनाथ महाराजांनी 30 तर संत नामदेव महाराजांनी 70 अभंग गोरोबा काकांच्या चरित्र सांगताना लिहिले व या अभंगातून या चित्रपटांना कथानक मिळेल असे अनेक प्रसंगही रंगवले आहेत. प्रकटला बोरीतून गोरा तो कुंभार, नाही तुझा हाच भला, निर्गुण विश्वागार. महाराजांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी झाला. लहानपणापासूनच दृढ निश्चयी स्वभावाचे गोरोबा महाराजांना हरिभक्तीचा लळा लागला होता. वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव संती असे होते. महाराज आपल्या सुखी संसारात राहून पंढरीची वारी न चुकता करायची. म्हणूनच संत एकनाथ महाराज लिहितात, केशवाचे ध्यान धरुनी अंतरी, मृतके माझारी नाचत असे. पंढरीहून आल्यावर सर्व संतांना गोरोबा काकांनी भोजनाकरिता घरी बोलावले. संतीबाई स्वयंपाक करू लागल्या व इकडे संतांच्या आत्मसाक्षात्कार, आत्मध्यान या विषयावर गुरु परंपरा या विषयापर्यंत चर्चा होत आल्या. तो माहुली ज्ञानोबा राय म्हणतात, काका आपण मडक्यांची चांगली तपासणी करता तेव्हा श्री गुरूंच्या ज्ञानबटीत आमचे मटके किती भाजलेत की कच्चे आहेत, कृपा करून सांगा. त्यावेळी मटके तपासण्याची थोपाटणी घेऊन गोरोबा काका एकेका संतांच्या डोक्यावर थोपाटणी करू लागले. संत ज्ञानदेव महाराज ज्यांचा जेव्हा क्रमांक आला ते चिडले व म्हणाले, काका अहो तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं की मारायला? पाहुण्यांचा आदर तित्त करण्याची ही कुठली रीत? तेव्हा संत मुक्ताईंना हसू आले व त्या म्हणाल्या, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसे हेवा, दिवस असता दिवा हाती घेसे. संत नामदेव महाराजांना कळून चुकले की माझं मडकं कच्चं राहिलंय. म्हणून माऊली ज्ञानोबारायांच्या आज्ञेप्रमाणे ते विसोबा खेचर यांना पुढे शरण गेले. संत नामदेव महाराजांनी
आपल्या कृतीतून ज्ञान मार्ग दाखवावा एवढा गोरोबा कुंभार महाराजांचा अधिकार होता. शिवाय आपल्या गाथेतील 23 अभंगांपैकी 15 अभंग महाराज स्वतः निर्गुण ईश्वराचे उपासक असून सगुण ईश्वराची उपासना करणाऱ्या संत नामदेव महाराजांना उद्देशून लिहितात. एवढा गोरोबा काकांचा संत नामदेवांशी जिव्हाळाही होता. तर गोरोबा कुंभार महाराज आपल्या माती कामात एवढे कुशल होते की त्यांनी बनवलेल्या विटाही पाण्यावर तरंगत असत व त्यांनी बनवलेल्या गाडग्यातूनही विठ्ठल ध्वनी ऐकू येत असत असं सांगण्यात येतं. कारण आपल्या व्यवसाय करतानाही गोरोबा काकांचं चित्त श्री विठ्ठलाच्या चरणाशी लागलेलं असे. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी मृतके माझारी नाचत असे. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळी नेत्री वाहे नीर सद्गदित. एकदा आपल्या वर्षभराचा मुलगा मकरेंद्र याला मातीच्या गाडग्याशी खेळत सोडून गावच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी संतीबाई गेल्या असता आई कुठे दिसत नाही म्हणून ते बाळ मोठमोठ्यानं रडू लागले. पण मातीत नाचणारा बाप पाहून मुलगा हसत वडिलांच्या पायाजवळ आला. संत गोरोबा महाराज डोळे मिटून माती पायाने तुडवीत विठ्ठल चिंतन करीत होते. त्यांचं चित्त भजन व नामस्मरणात एवढं तल्लीन झालं की 12 वर्षानंतर झालेलं एकुलते एक मूल पायाजवळ आलंय याचंही त्यांना भान उरले नव्हतं व एक अघटित अशी घटना घडली. संत जनाबाई लिहितात, संत गोरा कुंभार महाराज यांनी पायाखाली तुडवलेल्या मुलाचे पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलची बटन दाबायला विसरू नका. तसेच गोरोबा कुंभार महाराज चरित्र भाग 2 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर परत भेटू. रामकृष्ण हरी.